नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 9 डिस्काउंट अँड कमिशन या प्रकरणामध्ये डिस्काउंट या कन्सेप्टची माहिती घेणार आहोत. सो लेट अस अंडरस्टँड. राईट द अप्रॉक्सिएट नंबर्स इन द फॉलोइंग बॉक्सेस. सगळ्यात बेसिक काय तर 1 मार्काला विचारला जाणारा प्रश्न, यामध्ये तुम्हाला पर्सेंटेज मध्ये लिहिण्यासाठी प्रश्न दिले जातात. ओके, तर बघा आता इथे 12/100 दिले, म्हणजे इथे जो बेस तुम्हाला दिलेला आहे तो 100 आहे. म्हणजेच किती पर्सेंट झाले तर 12% झाले. ओके, म्हणजे तुम्हाला 12% असा जर शब्द आला तर त्याचं फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करताना 12/100 म्हणजे याचा डिनॉमिनेटर तुम्ही किती घेणार आहात तर 100 घेणार आहात. नेक्स्ट वन, आता तुम्हाला 47% दिलेला आहे आणि याचा आन्सर तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये लिहायचे, म्हणजे 47 अपॉन किती येणार आहे तर 100 येणार. ओके, हेच तुम्हाला पर्सेंट हे सिम्बॉल मध्ये दिलं, म्हणजे इथे तुम्हाला 2 टिपक्यांच्या मध्ये तिरकी रेष दिसते. हा जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल पर्सेंटेजचा सिम्बॉल आहे. म्हणजे 86% सिम्बॉल न दिलं तर याची मांडणी सुद्धा करताना तुम्हाला 86/100 या पद्धतीने करायची असते. ही झाली पर्सेंटची मांडणी. ओके, 4% ऑफ 300 असं 2 मार्काला एक्झाम्पल विचारलं जातो की 300च्या 4% किती येईल तर 4% याचाच अर्थ काय रे तर 4/100 आणि कितीच्या तर 300च्या. सो 4/100 मल्टिप्लाय टू 300 इज इक्वल, इथे 0 ला 0 कॅन्सल होणार. ओके, उरला डिनॉमिनेटर 1 फक्त, न्यूमिनेटरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 × 3 झाले 12, म्हणजे इथे 12 300च्या 4% म्हणजे त्याची व्हॅल्यू किती येणार आहे 12%. सेम वे तुम्हाला हे 5th वन एक्झाम्पल सोडवायचं आहे. 15% ऑफ 1070 700 म्हणजे 50% म्हणजे 15/100 मल्टिप्लाय 1070 आणि मग त्याचा आन्सर तुम्हाला या 4th वन एक्झाम्पल प्रमाणे सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर 6th वन एक्झाम्पल तुम्हाला दिलेला आहे 52% म्हणजे 52/100 एवढीच फक्त इथे तुम्हाला व्हॅल्यू मांडायची आहे. नेक्स्ट वन एक्झाम्पल बघा आता, जिथे आपण मूळ कन्सेप्ट आजची पाहणार आहोत डिस्काउंट. सो लेट अस अंडरस्टँड. आय हॅव गिव्ह द वन एक्झाम्पल इन द ब्रॅकेट. मिस्टर सुरेश वॉन्ट्स अ साडी शॉप. मिस्टर सुरेश यांनी काय खरेदी केलं तर साडी शॉप. द डिटेल्स ऑफ द सेल साडीज म्हणजे साडी विक्री केली अँड प्रॉफिट अर्न, त्यांना किती प्रॉफिट झाला हे खालील टेबल मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. सो फर्स्ट टेबल इज सेल इन द मंथ, म्हणजे इथे मंथचे नेम्स दिलेले आहेत जून आणि जुलै. त्यानंतर त्यांची कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस, प्रॉफिट, नंबर ऑफ सारीज आणि टोटल प्रॉफिट किती झालंय हे आपल्याला विचारलंय. सो लेट अस अंडरस्टँड. इन जून मंथ कॉस्ट प्राइस म्हणजे कॉस्ट म्हणजे काय तर मराठीमध्ये याला खरेदी किंमत म्हणतात, आणि सेलिंग प्राइस म्हणजे काय तर याला विक्री किंमत म्हणतात. म्हणजेच मिस्टर सुरेश यांनी काय केलं तर एक साडी 200 रुपीजला खरेदी केलेली होती. कॉस्ट प्राइस ऑफ द साडी इज 200 रुपीज अँड देन मिस्टर सुरेश वॉज सेलिंग प्राइस ऑफ दॅट साडी इज 250. म्हणजे जी साडी सुरेशने 200 रुपयाला घेतलेली होती ती साडी त्यांनी 250 रुपयाला म्हणजे 215 रुपीजला 50 रुपीजला सेल केली. तेव्हा त्याला प्रॉफिट किती मिळाला तर 50 रुपीज, म्हणजे 50 रुपये हे त्याला जादाचे मिळालेले आहेत. प्रॉफिट जे जादाचे पैसे मिळतात त्याला आपण प्रॉफिट असं म्हणतो. 200 रुपयाला घेतलेली साडी 200 रुपीजला कॉस्ट केलेली साडी 250 रुपीजला सेल केली आणि 50 रुपीज हा त्यांचा प्रॉफिट झाला. मग अशा किती साड्या त्याने विकल्या सुरेशने, मिस्टर सुरेशने किती साड्या विकल्या त्यांनी तर 40 साडी त्यांनी सोल्ड केल्या. सो मग किती रक्कम त्यांना मिळाली तर 50 × 40 इज इक्वल टू 2000 रुपीज. याच पद्धतीने जुलै महिन्यामध्ये साडीची खरेदी झाली 200 रुपये. एक साडी 200 रुपयाला खरेदी केली आणि त्यांनी ती साडी काय केली, सेलिंग प्राइस पहिल्या जून महिन्यापेक्षा थोडी कमी केली, 230 रुपीजलाच ती साडी विकली. म्हणजे त्यांना प्रॉफिट किती झाला 30 रुपीज झाला. ओके, आणि नंबर ऑफ साडीज म्हणजे साडी किती खरेदी केलेल्या होत्या 100. मग 100 मल्टिप्लाय 30 रुपीज इज इक्वल टू 3000 रुपीज. हा त्यांना काय झाला प्रत्येक टोटल विकलेल्या ज्या सोल्ड केलेल्या साडीज होत्या त्याच्यावर प्रॉफिट झालेला
आहे. मग आता तुम्हाला इथे काय लक्षात येते की पहिल्या साडीची किंमत ही 50 रुपयाने वाढवलेली होती आणि दुसऱ्या साडीची किंमत ही 13 रुपीजने इन्क्रीज केलेली होती. 30 रुपीजने इन्क्रीज केलेली होती. तरी सुद्धा जास्त सेल कुठल्या महिन्यामध्ये झाला तर जुलै महिन्यामध्ये झाला. तो किती झाला? डिस्काउंट कमी पर्सेंट देऊन सुद्धा तो सेल जास्त झालेला होता, कारण नंबर ऑफ सारीज हे काय होते? जास्त होते आणि इथे नंबर ऑफ सारीज कमी होते. त्यामुळे यावरून आपण काय शिकतो? फ्रॉम द अबोव टेबल इट इज क्लिअर दॅट द डिस्काउंट इज गिवन ऑन ईच साडी ड्युरिंग द सेल इन जुलै. द प्रॉफिट ऑफ ईच sarees is less, but total sarees sold are more, hence overall there is a more income for Mr. Suresh. म्हणजे डिस्काउंट हा जो मिळालेला आहे, तर जिथे जास्त साड्या विकल्या गेल्या त्या साड्यांवर हा जास्तीचा डिस्काउंट त्यांना जुलै महिन्यामध्ये जास्त मिळालेला आहे. आता पहा, जो काही तुम्हाला डिस्काउंट मिळतो तो कोणत्या प्राइस वर मिळतो? तर तो मार्क्ड प्राइस वर असतो. मार्क प्राइसला मराठीमध्ये आपण छापील किंमत असे म्हणतो. एखाद्या साडीच्या दुकानामध्ये आपण गेलो आणि त्या साडीच्या खालच्या बाजूला बघा स्टेपलर केलेला एक कागद असतो आणि त्याच्यावर किंमत लिहिलेली असते. 2000, 1500, 500 रुपये, 250 रुपये. तर अशी जी छापलेली किंमत असते त्याला आपण इंग्रजीमध्ये मार्क्ड प्राइस असे म्हणतो. So let us understand the definition of marked price. Nowadays there is a price tag on each item to be sold in a shop. म्हणजे प्रत्येक जी वस्तू विक्रीसाठी ठेवलेली असते त्याच्यावर एक टॅग लावलेला असतो, प्राइसचा टॅग लावलेला असतो. जेव्हा आपण दुकानामध्ये जातो त्या टॅगला आपण त्या टॅगवर लिहिलेल्या जी प्राइस असते त्या प्राइसला आपण मार्क्ड प्राइस असे म्हणतो. द प्राइस ऑन द टॅग इज कॉल्ड मार्क प्राइस. म्हणजे मराठीमध्ये याला आपण छापील किंमत म्हणतो. जी तिथे टॅगवर लिहिलेली जी किंमत असते त्याला आपण मार्क प्राइस म्हणतो. आणि नेहमी लक्षात ठेवा, जी मार्क प्राइस असते ती नेहमी त्याच्यावर नेहमी डिस्काउंट आपल्याला मिळत असतो. बाकी कोणत्याही किमतीवर डिस्काउंट मिळत नाही. कॉस्ट प्राइस वर मिळत नाही, सेलिंग प्राइस वर मिळत नाही, तर तो कशावर मिळतो? मार्क प्राइस वर. लक्षात घ्या. मराठीमध्ये पुन्हा एकदा सांगते, कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत, सेल प्राइस म्हणजे विक्री किंमत आणि मार्क्ड प्राइस म्हणजे छापील किंमत आणि डिस्काउंट म्हणजे सूट. या 4 कन्सेप्ट वर आधारित इथे आपल्याला उदाहरणं पाहायची आहेत. आणि नेहमी जो डिस्काउंट मिळतो तो कशावर मिळत असतो? आपल्याला मार्क प्राइस वर. आपण शॉर्ट मेथडने सुद्धा आपण ते लिहू शकतो. कसं ते पुढे बघूया आपण. इच आयटम टू बी सोल्ड हॅज अ प्राइस टॅग ऑन इट. छापील किंमत जी लिहिलेली असते त्या किमतीवरच दिलेला आपल्याला आयटम जो असतो, तो साडी असेल किंवा एखादी थिंग असेल, वस्तू असेल जी आपण विकतो. द प्राइस ऑन द टॅग इज कॉल्ड मार्क प्राइस. आपण इथे मार्क प्राइस ची डेफिनेशन पाहिलेली आहे पहा. द प्राइस ऑन द टॅग इज कॉल्ड मार्क प्राइस ऑफ द आयटम. देन शॉपकीपर ऑफर्स डिस्काउंट ऑन मार्क प्राइस. शॉपकीपर म्हणजे दुकानदार, हा काय करतो? डिस्काउंट देतो. कशावर? तर मार्क प्राइस वर. While selling the object, the actual amount by which he reduces the mark price is called the discount. मग ऍक्च्युअल सेल करताना जे ऍक्च्युअल प्राइस असते त्याच्यापेक्षा जास्त किंमत किंवा सेलिंग प्राइस, थोडक्यात सेलिंग प्राइस वरनं घेऊन या. सेलिंग प्राइस जी असते त्याच्यापेक्षा जास्त किंमत लावून जो डिस्काउंट दिला जातो त्या डिस्काउंटला आपण जी जास्तीची किंमत दिली जाते त्याला आपण काय म्हणतो? डिस्काउंट असं म्हणत असतो. सो डिस्काउंट इज गिव्हन इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. डिस्काउंट नेहमी हा कशात दिला जातो? तर पर्सेंटेज मध्ये दिला जातो, हे लक्षात ठेवा. द सेलिंग प्राइस ऑफ अन आर्टिकल, म्हणजे तुम्हाला जर इथे सेलिंग प्राइस काढायची असेल तर ती काढण्यासाठी मार्क्ड प्राइस मायनस डिस्काउंट केल्यानंतर आपल्याला सेलिंग प्राइस ही मिळत असते. आता याला आपण शॉर्ट, प्रत्येक वेळेला सेलिंग प्राइस लिहिण्यापेक्षा आपण एस डॉट पी कॅपिटल अक्षर लिहायची असतात ही डॉट, म्हणजे आपण असं शॉर्ट मध्ये सुद्धा लिहू शकतो. एस डॉट पी डॉट म्हणजे एस पी सेलिंग प्राइस. मार्क्ड प्राइसला पण आपण शॉर्ट मध्ये असं लिहू शकतो एम पी म्हणजे मार्क्ड प्राइस, आणि डिस्काउंटला आपण वापरू शकतो डी. तर तुम्ही असे शॉर्ट इनिशियल सुद्धा लिहू शकता याचे. डिस्काउंट साठी आपण डी लेटर यूज करतो, मार्क्ड प्राइस साठी आपण एमपी लेटर यूज करतो आणि सेलिंग प्राइस साठी एसपी, तसं कॉस्ट प्राइस साठी सीपी. या पद्धतीने आपण शॉर्ट इनिशियल किंवा लेटर्स यूज करून सुद्धा आपण हे लिहू शकत असतो. तर महत्वाची गोष्ट काय? तर मार्क्ड प्राइस म्हणजे काय? तर द प्राइस ऑफ द टॅग इज मार्क्ड प्राइस ऑफ द आयटम
and always discount is given on the marked price. नेहमी डिस्काउंट हा मार्क प्राइस वर दिला जातो. नेक्स्ट वन बघा, जनरली डिस्काउंट इज गिवन इन द टर्म ऑफ पर्सेंटेज. नेहमी डिस्काउंट हा कसा दिला जातो, तर पर्सेंटेज मध्ये दिला जातो. आपण एखाद्या दुकानात गेलो, आता दिवाळी आलेली आहे जवळ पहा, तर एखादी वस्तू घ्यायची असेल किंवा साडी घ्यायची असेल तर बघा तिथे सेल लागलेला असतो. साडीच्या दुकानाच्या बाहेर 50% डिस्काउंट ऑन पर साडी, पर साडीज. किंवा एखादी वस्तू आपण काही टीव्ही खरेदी करायला जातो, सणाच्या निमित्ताने गाडी खरेदी करायला जातो, तर तेव्हा तिथे बाहेर त्या शॉपच्या बाहेर लिहिलेलं असतं 20% डिस्काउंट फॉर गणपती किंवा फॉर दिवाळी. ओके, तर नेहमी डिस्काउंट हा कशावर दिला जातो, तर पर्सेंट मध्ये दिला जातो आणि मार्केट प्राइस वर दिला जातो. सो 20% डिस्काउंट implies that on item should be sold by reducing the mark price by 20%. म्हणजे जेवढी काही मार्क प्राइस असेल त्याच्यावर 20% डिस्काउंट हा दिला जातो. दॅट इज इफ द मार्क प्राइस ऑफ अन आयटम इज 100 रुपीज. म्हणजे जर एखाद्या वस्तूची किंमत आपण 100 रुपये धरली तर त्याच्यावर डिस्काउंट किती मिळणार आहे, 20 रुपये. 20% म्हणजे 20 रुपीज. हेन्स द सेलिंग प्राइस इज, याच्यावर आपण सेलिंग प्राइस काढू शकतो. सेलिंग प्राइस इज 100 minus 20 is equal to 80%. म्हणजे एखाद्या साडीची किंमत ही 100 रुपये असेल आणि त्याच्यावर 20% डिस्काउंट मिळाला, म्हणजे 20 रुपये हे मायनस केले त्यातून, तर 80 रुपीज. ती साडी 100 रुपीजची साडी आपल्याला 80 रुपीजला मिळणार आहे, म्हणजे डिस्काउंट 20% मिळून. मग याच्यावर आपण डिस्काउंटचा फॉर्म्युला करू शकतो. तर इथं आपला डिस्काउंट किती झाला, X%. मग 100 रुपीजला जर X% असेल तर डिस्काउंट अपॉन मार्क्ड प्राइस. मग आता याच्यावरनं फॉर्म्युला म्हणजे याचा आपण तिरकस गुणाकार करतो. फक्त फॉर्म्युला कसा तयार झाला ते सांगते. तिरकस गुणाकार केल्यानंतर डिस्काउंट राहील आणि X मल्टिप्लाय मार्क प्राइस इथे येईल आणि उरलेला जो 100 डिनोमिनेटर आहे तो इथे येईल. म्हणजे डिस्काउंट जर तुम्हाला काढायचा असेल तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो, मार्क प्राइस मल्टिप्लाय X अपॉन 100. जसं आपण मागच्या पेजवर पाहिलं की सेलिंग प्राइस काढायची असेल तर मार्क्ड प्राइस मायनस डिस्काउंट या फॉर्म्युलेचा आपण यूज करतो. तर सेम वे डिस्काउंट काढण्यासाठी आपण मार्क प्राइस मल्टिप्लाय X अपॉन 100 या फॉर्म्युलेचा यूज करतो. मागच्या पेजवर आपण मार्केट प्राइसची डेफिनेशन पाहिली, डिस्काउंट कशावर दिला जातो ते पाहिलं, आणि थर्ड वन आपण सेलिंग प्राइसची इथे फॉर्म्युला पाहिलेला आहे. नेक्स्ट वन आपण डिस्काउंट हा कशामध्ये दिला जातो आणि कोणत्या किमतीवर मिळतो हे पाहिलं, आणि डिस्काउंट काढण्यासाठीचा फॉर्म्युला आपण इथे पाहिलेला आहे. डिस्काउंट इज इक्वल टू MP मल्टिप्लाय X अपॉन 100 असा शॉर्ट फॉर्म्युला सुद्धा तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट वन पाहता आपण एक्झाम्पल्स इथे सॉल्व्ह करणार आहोत. सो लेट अस अंडरस्टँड द फर्स्ट एक्झाम्पल MP अँड SP. इथे आपण MP म्हणजे मार्केट प्राइस काढायला शिकणार आहोत आणि सेलिंग प्राइस पण काढायला आता इथून पुढे शिकणार आहोत. सो फर्स्ट एक्झाम्पल इज, काय दिलेलं आहे हे अगोदर लिहून घ्यायचं मुलांना. द मार्केट प्राइस ऑफ अ बुक, बघा, द मार्क प्राइस ऑफ अ बुक इज 360 रुपीज. म्हणजे एका पुस्तकाची किंमत ही 360 रुपये आहे. पण कोणती किंमत, छपील किंमत, कारण इथे आपल्याला मार्क प्राइस दिलेला आहे. तर मार्क प्राइस ही किती आहे, 360 रुपये, 360 रुपीज. द शॉपकीपर सोल्ड, शॉपकीपरने ते पुस्तक विकलं कितीला, 306 रुपीजला. शॉपकीपरने ते पुस्तक 306 रुपीजला विकलं, म्हणजे आपली सेलिंग प्राइस, सोल्ड म्हणजे विकणे, सो सेलिंग प्राइस इज 306 रुपीज. सो हाऊ मच पर्सेंट डिस्काउंट, म्हणजे पहिला आपल्याला इथे काय काढायचं आहे, डिस्काउंट काढायचं आहे. डिड द शॉपकीपर गिव्ह, त्या दुकानदाराने किती पर्सेंट डिस्काउंट दिलेला आहे. नेहमी लक्षात ठेवा, डिस्काउंट हा लिहिताना नेहमी आपण पर्सेंटेज मध्ये लिहायचा असतो. तर पर्सेंट डिस्काउंट किती दिलेला आहे हे आपल्याला इथे काढायचंय. तर पहिली स्टेप काय, आपल्याला ज्या काही किमती दिलेल्या आहेत त्या आपण लिहून घ्यायच्या. सो फर्स्ट स्टेज इज मार्क प्राइस इज इक्वल टू 360 रुपीज and selling price is equal to rupees 306. आता हे काढत असताना डिस्काउंट काढायचं आहे आपल्याला, बरोबर. तर डिस्काउंट हा पर्सेंट मध्ये काढायचा आहे. मग इथे जो आपण सेकंड स्टेपला डिस्काउंट काढणार आहोत तो फक्त रुपीज मध्ये आहे, तो पर्सेंट मध्ये नाहीये. म्हणजे काय, तर मला जी त्या बुकवर किंमत होती ती 306 होती आणि ऍक्च्युअल ती
पुस्तक मी जेव्हा खरेदी केलं तेव्हा ते 306 रुपीजला केलं. मग मी किती पैसे कमी दिले हे काढण्यासाठी तुम्हाला डिस्काउंट काढायचा असतो. किती रुपीज आपल्याला डिस्काउंट मिळाला हे फाइंड आउट करायचं. 316 मायनस 306 इज इक्वल टू 54 रुपीज. इतकं आपल्याला कमी पैसे द्यावे लागले, इतकं आपल्याला डिस्काउंट मिळालेलं आहे, सूट मिळालेली आहे. आता ही जी सूट मिळालेली आहे ती रुपीज मध्ये निघाली, ती आपल्याला पर्सेंट मध्ये काढायची. मग आता आपण काय करायचं, ऑन मार्क प्राइस ऑफ 306 आपण मगाशी पाहिलं की जो काय डिस्काउंट मिळतो तो आपल्याला कोणत्या प्राइस वर मिळत असतो, मार्क्ड प्राइस वर मिळतो. मग 316 रुपीज वर आपण इथे 54 रुपीज डिस्काउंट काढला. मग आपल्याला हे काढायचंय की जर आपण मार्क्ड प्राइस 100 रुपीज घेतली, नेहमी लक्षात ठेवा जेव्हा कोणतीही गोष्ट आपल्याला सेलिंग प्राइस असो, मार्क प्राइस असो काढायची किंवा डिस्काउंट काढायचं असो, जे काही काढायचंय ना ते काढण्यासाठी आपल्याला मार्क्ड प्राइस ही 100 रुपीजच मानावी लागते. मग जर आपण 100 रुपीज मार्क प्राइस घेतली तर डिस्काउंट किती पर्सेंट मिळेल आपल्याला, X%. नेहमी 100 रुपीज वर आपला डिस्काउंट निघत असतो कारण आपल्याला पर्सेंटेज डिस्काउंट काढायचा असतो म्हणून. रॅशो मांडायचा बघा इथे, डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस. ओके, मग डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस म्हणजे डिस्काउंट मिळाला X रुपीज, तेव्हा मार्क प्राइस किती होती 100. मग 54 रुपीज डिस्काउंट मिळाल्यानंतर मार्क प्राइस किती झाली 316 रुपीज. मग आता आपल्याला याचा तिरकस गुणाकार करायचा. आपण इथे पहा, डिस्काउंट आहे X अपॉन X आणि मार्क प्राइस आहे 100. सो इथे आपल्याला डिस्काउंट किती मिळाला, मार्क प्राइस वर 360 मार्क प्राइस असताना 54 डिस्काउंट मिळाला. 54 अपॉन 360 इज इक्वल टू X अपॉन 100. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. सो X इज इक्वल टू 54 मल्टिप्लाय 100 अपॉन 360 असं येणार. इथे 0 ला 0 झाले कॅन्सर. 5 2s are 10 and 5 9s इथे पुन्हा आपण डिवाइड करू शकतो. 9 ने भाग घालवा. 9 4s are 36. इथे तुम्ही 10 ला भाग घालवला नाही तरी चालेल आणि 9 7s are 54. ओके, नंतर इथे तुम्ही 7 आणि 10 चं डिव्हायडेशन केलं, सॉरी मल्टिप्लिकेशन केलं तर 70 येणार आणि 70 मल्टिप्लाय 4 करा, त्याचा आन्सर किती येणार आहे तर 50 येणार आहे. सो 50% डिस्काउंट इज गिव्हन ऑन द बुक. इथे आपण डिस्काउंट कसा काढायचा जेव्हा मार्क प्राइस आणि सेलिंग प्राइस दिली जाते याचं हे एक्झाम्पल पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट वन बघा, फाइंड द सेलिंग प्राइस इफ गिव्हन डिस्काउंट ॲट एमपी प्राइस. म्हणजे काय तर तुम्हाला मार्क्ड प्राइस दिली, डिस्काउंट दिला आणि त्याच्यावरून तुम्हाला सेलिंग प्राइस काढायची आहे. तर अतिशय साधी सोपी पद्धत आहे, जे दिलंय ते लिहून घ्यायचं असतं. पहिल्यांदा द मार्क प्राइस ऑफ द चेअर. आता इथे चेअरचं एक्झाम्पल दिले, त्याची मार्क प्राइस दिली 1200 आणि 10% डिस्काउंट दिलेला आहे. सो कॅल्क्युलेट द डिस्काउंट अँड सेलिंग प्राइस ऑफ द चेअर. इथे तुम्हाला किती रुपीज डिस्काउंट मिळालेला आहे हे काढायचंय आणि सेलिंग प्राइस आपल्याला फाइंड आउट करायची. तर ऑलरेडी आपल्याला डिस्काउंट दिलाय जो मार्क प्राइस वर असतो, तर आपण डिस्काउंट पहिल्यांदा किती रुपीज मिळालेला आहे आपल्याला तो काढायचा आहे. मग पहिल्यांदा आपण इथे लिहून घेतलं, मार्क द प्राइस इज इक्वल टू 1200 अँड डिस्काउंट इज इक्वल टू 10%. सो फाइंड द रेशो. रेशो काय लिहायचा असतो, डिस्काउंट अपॉन मार्क्ड प्राइस. ओके, लेट अस अज्युम दॅट डिस्काउंट ऑब्टेन X ऑन द मार्क प्राइस ऑन द चेअर. म्हणजे मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं की हा रेशो काय येतो, डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस, जो तुम्ही इथे पण लिहू शकता की डी अपॉन एमपी म्हणजे मार्क प्राइस. ओके, आता मला सांगा मार्क प्राइस वरच नेहमी आपल्याला डिस्काउंट मिळतो बरोबर. डिस्काउंट किती मिळाले आपल्याला 10%, म्हणजे 10 अपॉन 100 आपण इथे लिहिलं. त्यानंतर एमपी दिली होती 1200 रुपीज, 1200 रुपये दिली. तर आपल्याला माहित नाही की तिथे डिस्काउंट किती मिळाला म्हणून आपण इथे X लिहिलं. आता पुन्हा तिरकस गुणाकार, 1200 मल्टिप्लाय 10 अपॉन 100 आणि X इज इक्वल टू 10 मल्टिप्लाय 1200 अपॉन 100. या पद्धतीने मग तुम्ही 0 ला 0 कॅन्सल करा. इथे यातला एका 0 ला हा दुसरा 0 कॅन्सल झाला, म्हणजे वरती न्यूमिनेटर राहिला 120 मल्टिप्लाय 1 म्हणजे X इज इक्वल टू 120. हा जो X मानलेला होता आपण तो काय होता रे आपला, तर D म्हणजे डिस्काउंट होता.
सो डिस्काउंट इज इक्वल टू 120 रुपीज. म्हणजे आपण इथला पहिला प्रश्न सोडवला, डिस्काउंट किती रुपीज मिळाला. जो पर्सेंट डिस्काउंट दिला होता त्याच्यावरून आपण डिस्काउंटची अमाऊंट इथे सर्च केली. आता आपल्याला माहिती सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला, सेलिंग प्राइस काढायची असेल तर मार्क प्राइस मधून आपण डिस्काउंट काय करायचा, मायनस करायचा. 1020 मायनस 120 इज इक्वल टू 1080 रुपीज इतका आपली सेलिंग प्राइस झाली चेअरची. ओके, आता हेच तुम्ही गणित दुसऱ्या पद्धतीने पण सोडवू शकता. तीही मेथड इथे मी एक्सप्लेन करते. 10% डिस्काउंट इज गिवन ऑन मार्क प्राइस. ओके, देन मार्क प्राइस इज 100, देन सेलिंग प्राइस इज 19 रुपीज. म्हणजे काय, तर मार्क प्राइस 100 रुपये असेल, 10% मिळालाय म्हणजे 100 मधून आपण जर 10 मायनस केले तर 90 ही सेलिंग प्राइस असेल. म्हणजे इथे आपण सेलिंग प्राइस आणि मार्क प्राइस यांचा रेशो मांडू शकतो. मार्क प्राइस ही जर 1200 असेल तर त्यावेळेला सेलिंग प्राइस किती असेल, एक्स असेल. मग तुम्ही इथला फक्त रेशो बदलतो, इथे सेलिंग प्राइस अपॉन मार्क प्राइस असं सुद्धा तुम्ही काढू शकता. एसपी अपॉन एमपी. आपण आधी जी मेथड पाहिली त्यामध्ये आपण काय केलं, तर जो रेशो मांडला तो डिस्काउंट अपॉन एमपी मांडला. इथे आपण दुसऱ्या मेथडने उदाहरण सोडवते की एसपी अपॉन एमपी म्हणजे एक्स अपॉन 1200 इज इक्वल टू 19 अपॉन 100. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं या पद्धतीनं तर इथे 0 ला 0 कॅन्सल होतील, या 2 0 ला हे 2 0 कॅन्सल झाले, न्यूमिनेटर राहिला 1, डिनोमिनेटर राहिला 1 आणि 12 इथे 90 19 मल्टिप्लाय 12 केले तर 1818 रुपीज इतका डिस्काउंट मिळाला. आणि मग मिळालेला डिस्काउंट आपण सेलिंग प्राइस मधून जर एमपी मायनस सेलिंग प्राइस केली की आपल्याला जो काही डिस्काउंट रुपीज मध्ये मिळालेला आहे तो इथे 120 मिळतो. कोणत्याही मेथडने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. नेक्स्ट वन, पुढचं एक्झाम्पल बघा की ज्यामध्ये तुम्हाला मार्कड प्राइस दिलेली आहे आणि डिस्काउंट आणि एसपी म्हणजे सेलिंग प्राइस काढायची आहे. सेम वे लक्षात ठेवा, गणित तुम्हाला एकच पद्धतीचं असतं, फक्त कधी डिस्काउंट काढायला होतात तर कधी एसपी म्हणजे सेलिंग प्राइस काढायला होतात तर कधी मार्क प्राइस काढायला होतात. तर त्यासाठी पहिल्यांदा काय दिलंय ते सगळं लिहून घ्यायचं आणि त्याच्यावरून उदाहरण सोडवायचं. डिस्काउंट दिलेला असेल तर आपल्याला एसपी किंवा एमपी काढायला लावली, डिस्काउंट आणि एमपी दिली तर सेलिंग प्राइस काढायला होतात आणि सेलिंग प्राइस आणि डिस्काउंट दिला तर एमपी काढायला लावतात. तर आता इथे आपण जे उदाहरण पाहणार आहोत, पहिलं उदाहरण पाहिलं आपण डिस्काउंट कसा काढायचा, दुसरं उदाहरण आपण पाहिलं सेलिंग प्राइस आणि डिस्काउंटची अमाऊंट कशी काढायची, आणि तिसरं उदाहरण जे पाहतोय त्यामध्ये आपल्याला मार्कड प्राइस काढायची आहे. तर पहा आता इथे मी टेबल केलंय, कोणी ज्याला सोपं वाटतं त्याने त्या मेथडने सोडवायचं. पहा आता टेबल मध्ये काय केलं तर मी 3 भाग केले, काय काय दिले त्याचे, मार्कड प्राइस, डिस्काउंट आणि सेलिंग प्राइस. आता पहा इथे डिस्काउंट किती दिलाय 20%, मग मी इथे 20 रुपीज लिहिलं, दोन्ही कॉलम मध्ये 20 रुपीज. साडी सोल्ड, सोल्ड म्हणजे सेलिंग प्राइस येणार, किती रुपयाला साडी विकली, 1120 रुपये, 1120 रुपीज. मग आता सेलिंग प्राइस मध्ये आपण खाली लिहायचं का, तर ज्या वेळेला एमपी प्राइस 100 रुपीज असेल त्यावेळेला त्याची सेलिंग प्राइस ही 20% ने कमी होणार आहे, म्हणजे 100 मायनस 20 इज इक्वल टू 80%. आणि मग तुम्हाला इथे उदाहरणामध्ये दिले की सेलिंग प्राइस आहे 1120, त्यावेळेला असताना आपल्याला मार्कड प्राइस किती हे माहित नाही म्हणजे एक्स, म्हणजे इथे जो तुमचा रेशो येणार आहे तो सेलिंग प्राइस अपॉन मार्कड प्राइस असा येणार आहे. तर पहा आता इथे ज्या वेळेला सेलिंग प्राइस इथे सेलिंग प्राइस 18 रुपीज होती, म्हणजे इथे पहिल्या कॉलम मध्ये, त्यावेळेला त्याची मार्केट प्राइस किती होती 100 रुपीज, म्हणजे मार्केट प्राइस जर 100 रुपीज असेल तर सेलिंग प्राइस 18 रुपीज झाली. इथे आपल्याला सेलिंग प्राइस 1120 रुपीज दिलेली आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे की एमपी प्राइस किती, जे आपल्याला माहित नाही त्यासाठी आपण एक्स मानतो. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 मल्टिप्लाय 1120 अपॉन 80 इथे मांडणी केली, या 0 ला हा 0 काय झाला, कॅन्सल झाला. याचं डिवायडेशन करा तुम्ही, 2 चौक 8 आणि 2 पंचे 10 या पद्धतीने, पुन्हा 4 एके 4, 4 दुने 8, उरले 3 आणि 4 8 32, म्हणजे 23 मल्टिप्लाय 5 केल्यानंतर आपलं जे आन्सर येईल ते 1440
400 इतकं येईल. म्हणजे ही जी काही निघाली ती तुमची मार्क्ड प्राइस निघाली. तर अशा पद्धतीने इतक्या सोप्या पद्धतीने आपण ही उदाहरणं सोडवू शकतो. लेट अस अंडरस्टँड नेक्स्ट वन एक्झाम्पल. अ शॉपकीपर डिसाइडेड टू सेल अ सर्टन आयटम ऍट सर्टन प्राइस. म्हणजे आता काय झालं तर एका शॉपकीपरने काही ठराविक किमतीला आणि ठराविक ऍटम म्हणजे वस्तू विकण्याचं ठरवलं. तर काय झालं पुढे पहा की मार्क्स द प्राइस ऑफ आयटम. त्याने काय केलं त्या वस्तूंची किंमत ठरवली बाय इन्क्रीजिंग द डिसाइडेड प्राइस बाय 30%. त्याने जी प्राइस ठरवलेली होती त्या प्राइस पेक्षा त्याने 30% जास्त अजून त्या वस्तूला किंमत ठरवली. वाईल सेलिंग द आयटम. त्याने जेव्हा तो आयटम विकला त्यावेळेला ही ऑफर्स 20% डिस्काउंट. त्याने जेव्हा तो ऍक्च्युअल आयटम विकायला घेतला त्यावेळेला परत त्याने 20% डिस्काउंट लावला. बघा पहिल्यांदा जेव्हा त्याने विकायला वस्तू काढली तेव्हा त्या वस्तूची किंमत घेतलेल्या किमतीपेक्षा म्हणजे कॉस्ट प्राइस पेक्षा 30% ने जास्त लावली. आणि पुन्हा ज्या वेळेला ती ऍक्च्युअल वस्तू बाजारामध्ये विकायला ठेवली त्यावेळेला त्याच्यावर 20% डिस्काउंट दिला म्हणजे 20% सूट दिली. अँड द हाऊ मेनी पर्सेंट ही गेट्स मोर दॅन डिसाइडेड प्राइस. त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा त्याला किती टक्के जास्त फायदा झाला हे आपल्याला इथे काढायचे. अशा उदाहरणांमध्ये डबल डिस्काउंट दिला जातो. तर अजिबात घाबरायचं नाही. तर ते उदाहरण कसं सोडवायचं तर नेहमी लक्षात ठेवा जो डिस्काउंट मिळतो तो मार्क प्राइस वर असतो आणि मार्क प्राइस ठरवायची असेल तर आपल्याला 100% मानावी लागते. मग लेटेस्ट डिसाइडेड प्राइस समजा आपण MP म्हणजे मार्क्ड प्राइस ठरवायची असेल आपल्याला तर 100 रुपीज ही कॉस्ट प्राइस ठरवली आपण आणि त्याच्यावर 30% डिस्काउंट त्याने जास्तीचं ठरवलं. त्या ज्या वस्तूची किंमत आहे ती 30% जास्त ठरवली. ती वस्तू जर आपण सपोज असं ठरवलं की 100 रुपयाला घेतलेली आहे तर तिला 30% जास्त किमतीने त्याने ती वस्तू काय केली विकली. म्हणजे 100 रुपये ही कॉस्ट प्राइस झाली तुमची आणि 30% त्याची किंमत जास्त वाढवली त्याने म्हणजे 120 रुपीज ही त्याने त्या वस्तूवर काय लिहिली छापील किंमत लिहिली म्हणजे मार्क्ड प्राइस लिहिली 130 रुपीज. म्हणजे जी 130 रुपीज जी आपली व्हॅल्यू आलेली आहे ती व्हॅल्यू आलेली आहे मार्क्ड प्राइसची. ओके. आता पुढे काय झालं डिस्काउंट दिला ज्या वेळेला ऍक्च्युअल समजा आपण एखादी साडी घेतली असं समजू येतं की आणि त्या साडीची कॉस्ट प्राइस 100 रुपीज आहे आणि त्या शॉपकीपरनं काय केलं तर 30 रुपये जास्त किंमत त्याच्यावर लावली म्हणजे जी मार्क्ड प्राइस तयार झाली ती झाली 130 रुपीज. पुन्हा ती जेव्हा साडी विकायला त्याने काढली त्यावेळेला त्याच्यावर 20% डिस्काउंट दिला. तर तुम्हाला माहितीये की मार्क्ड प्राइस वर नेहमी डिस्काउंट मिळतो म्हणजे इथे मार्क्ड प्राइस झाली 130 आणि त्याच्यावर हा 20% डिस्काउंट मिळाला. ओके. आता डिस्काउंट गिव्हन 20% ऑफ 130 रुपीज. जो काही तुम्हाला डिस्काउंट मिळालेला आहे तो 130 रुपीज वर मिळालाय. तो किती आहे 20% म्हणजे 20/100. मग इथे 0 ला 0 कॅन्सल झाले या 0 ला हा 0 कॅन्सल झाला आणि 13 मल्टिप्लाय 2 झाले 26 रुपीज. म्हणजे 26 रुपये किंमत आपल्याला काय करावी लागणार आहे कमी द्यावी लागणार आहे. कशातून तर 130 रुपीज मार्क प्राइस मधून 26 रुपीज ही किंमत कमी द्यावी लागेल आणि मग जी काय असेल किंमत ती तुमची सेलिंग प्राइस असेल. म्हणजे 130 मायनस 26 इज इक्वल टू 104 अशी तुमची 104 ही सेलिंग प्राइस झाली. म्हणजे ऍक्च्युअल ती साडी आपण जी खरेदी केलेली किंमत आहे ती 104 रुपीज आहे. डिसाइडेड किंमत किती होती 100 रुपीज होती आणि 100 रुपीजची वस्तू जेव्हा विकली सेल झाली त्यावेळेला 104 रुपीज मिळाले. म्हणजे 4 रुपीज हे जास्त मिळाले. म्हणजेच किती पर्सेंट जास्त मिळाले तर 4% त्याने धरलेल्या रकमेपेक्षा त्याला जास्त मिळालेले आहे. 100 रुपीजला ऍक्च्युअल कॉस्ट प्राइस असताना त्याने जेव्हा ती सेल केली त्यावेळेला त्याला 4% जास्त प्रॉफिट मिळालेलं आहे. आणि आपण इथे लास्ट वन एक्झाम्पल पाहणार आहोत. ऑन द सर्टन आयटम अ शॉपकीपर गिव्स 8% डिस्काउंट. बघा त्या शॉपकीपरने एका अमाऊंट वर 8% डिस्काउंट दिला. ती अमाऊंट आपल्याला माहित नाहीये म्हणजे ती आपण 100 रुपीज भरायची असते टू कस्टमर म्हणजे गिरायकाला. अँड स्टील ही गेट 50% प्रॉफिट. त्याला 15% तरी सुद्धा काय मिळाला प्रॉफिट मिळाला. इफ द मार्क प्राइस ऑफ द आयटम इज 1750 रुपीज. जर एखाद्या त्या वस्तूची किंमत ही 1750 रुपये घेतली 1750 रुपीज घेतली. व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ आयटम फॉर शॉपकीपर. तर त्या शॉपकीपरने ती वस्तू किती रुपयाला घेतलेली असेल. बघा आता
मग आता आपल्याला मार्केट प्राइस दिलेली आहे इथे 1715 रुपीज. नेहमी डिस्काउंट हा कशावर मिळतो? मार्क प्राइस वर. म्हणून आपल्याला डिस्काउंट इथं किती मिळालेला आहे? 8%. मग आपण याच्यावरून सेलिंग प्राइस काढू शकतो की मी जर एखादी वस्तू 1750 ला घेतली आणि मला त्याच्यावर 8% म्हणजे 8/100 डिस्काउंट मिळाला, तर तो त्याची अमाऊंट आपल्याला पहिल्यांदा काढायची. तर इथे 0 ला 0 काय झाला? कॅन्सल झाला. तर 10 1 जार 10, इथे 10 1 जार 10 उरले 7, 10 7 जार 10 7 जार 17 उरले 5, डेसिमल घेतला म्हणजे 70.5 हे याचं डिव्हायडेशन आलं आणि 70.5 ने जर तुम्ही 8 ला मल्टिप्लाय केलं तर 140.0 येतं. पॉईंट नंतर 0 आला तर तो धरला नाही तरी चालतो, म्हणजे 140 रुपीज इतकं डिस्काउंट मिळाला. जो पर्सेंट डिस्काउंट दिला होता त्याचं कन्व्हर्जन आपण रुपीज मध्ये केलं. मग आता आपल्याला सेलिंग प्राइस काढायची. तर छापील किमतीतून आपल्याला मिळालेला डिस्काउंट वजा झाला तर आपली सेलिंग प्राइस निघते 1610 रुपीज इतकी आपली सेलिंग प्राइस निघाली. आता पुढचं विधान, पुढे काय झालं? तर प्रॉफिट ऑन 50%. हेन्स बघा आता जो कॉस्ट प्राइस होती त्याच्यावर त्याने 15% सूट दिली. अजून त्याला जी काही कॉस्ट प्राइस त्याने केलेली होती डिस्काउंट नाही दिला तर प्रॉफिट दिलाय 15%. त्याने जी काही खरेदी किंमत केलेली होती त्या खरेदी किमतीनंतर त्याने जी काही मार्क प्राइस ठेवलेली होती तरी सुद्धा त्याला 15% प्रॉफिट झालं. तर आपल्याला कॉस्ट प्राइस काढायची आहे. तर कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 100. आपल्याला पहिली कॉस्ट प्राइस माहित नाही म्हणून आपण 100 धरली. तर त्यावेळेला सेलिंग प्राइस त्याला प्रॉफिट झालाय 15%, म्हणजे सेलिंग प्राइस किती असेल? 150. 100% 15 इज इक्वल टू 150 रुपीज. आता बघा सेलिंग प्राइस झाली 150 रुपीज, त्यावेळेला कॉस्ट प्राइस झाली 100 रुपीज. जर सेलिंग प्राइस 1610 रुपीज असेल तर कॉस्ट प्राइस किती असेल? तर एक्स असेल. मग याचा रेशो मांडून घेतला आपण. हा रेशो मांडताना कसा मांडलाय? तर कॉस्ट प्राइस म्हणजे सीपी अपॉन एसपी असं मांडलेलं आहे. जी काही प्राइस असेल ती आपण इथे रेशो मध्ये मांडायची. मग सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस एक्स असेल, त्यावेळेला दुसरी कॉस्ट प्राइस 1610 रुपीज होती. ज्या वेळेला कॉस्ट प्राइस एक्स होती त्यावेळेला त्याची सेलिंग प्राइस 100 असेल आणि ज्या वेळेला कॉस्ट प्राइस 1610 रुपीज होती त्यावेळेला त्याची सेलिंग प्राइस 1015 रुपीज होती. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. एक्स इज इक्वल टू 1610 मल्टिप्लाय 100 अपॉन 150 आणि याचं डिव्हायडेशन केल्यानंतर तुमचा आन्सर येणार आहे 1400. तर ही तुमची कॉस्ट प्राइस किती असेल? 1400 रुपीज इतकी असणार आहे. नेक्स्ट वर विद्यार्थी मित्रांनो, आज जे आपण पाहिलं यातील जे दोन फॉर्म्युल्यांवर आधारित आपण दोन फॉर्म्युल्यांवरच आपण मार्क प्राइस काढायला शिकलो, सेलिंग प्राइस काढायला शिकलो आणि डिस्काउंटचे अमाऊंट आणि डिस्काउंट पर्सेंट मध्ये पण कसं काढायचा हे शिकलो. तर यातला पहिला फॉर्म्युला सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट आणि पर्सेंट ऑफ डिस्काउंट इज इक्वल टू एक्स, देन एक्स अपॉन 100 म्हणजे डिस्काउंट गिव्हन अँड मार्क्ड प्राइस. या दोन गोष्टी आज आपण इथे शिकलेल्या आहोत. याच्यावर आधारित तुम्हाला 9.1 एक्झरसाइज सॉल्व्ह करायचा आहे आणि त्याचे हे सर्व एक्झाम्पल आहेत. थँक्यू.